नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये सोप्यात सोप्या पद्धतीने बाही कटिंग कसं करता येईल हे पाहायचं आहे। नवीन मैत्रिणींसाठी बाहीला आकार कुठून कसे द्यायचे हे समजत नाही, तर पहा आपण या इथे आज एकदम सोप्या पद्धतीत बाहीचं कटिंग पाहूया। तर आपण आज 38 साईजच्या बाहीचं कटिंग पाहूया। वेगवेगळ्या पद्धतीने मी बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे। मुंडा घेरानुसार बाहीचं कटिंग कसं करायचं, छातीच्या मापानुसार बाहीचं कटिंग कसं करायचं, लांब बाही, छोटी बाही, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या बाहीचं कटिंग मी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे। जर तुम्हाला जर ते बाहीचं कटिंग पाहायचं असेल तर आपल्या चॅनेलवरती प्लेलिस्ट आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तर या इथे पहा आपण 9 इंच बाही घेऊया। तर अस्तरची बाही असेल तर आपण 1 इंच मिक्स करतो। तर आज आपण अस्तरचीच बाही कटिंग करूया। 9 इंच बाहीची उंची घेऊया। तर 9 + 1 10, म्हणजे इथे आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागतं दंडाकडे आणि शोल्डरकडे अर्धा इंच, असं 1 इंच आपल्याला शिलाई मार्जिन लागतं। म्हणून आपण या इथे 1 इंच मार्जिन घेतलेलं आहे आणि 10 इंचावरती बाहीची उंची टाकायची आहे। तर या इथे पहा अशा पद्धतीने 10 इंचावरती मार्किंग केलं। अजून एकदा आपण 10 इंचावरती मार्किंग करून घेऊया। आता इथे एक आपण लाईन ड्रॉ करूया, म्हणजे हे झालं उंचीचं मार्किंग। आता पहा बाहीची रुंदी, म्हणजे काही ना बाही कमी पडते ना रुंदीमध्ये, तर आपण या इथे छातीचा चौथा भाग करून बाहीची रुंदी घ्यायची, म्हणजे बाही कमी पडत नाही। तर बाहीची रुंदी कशी काढायची पहा, या इथे 38 साईज आहे, तर 38चा चौथा भाग या इथे करायचा 9.5 इंच। कोणतीही छाती असू दे त्याचा चौथा भाग करायचा आणि जे काही येईल ते या इथे बाही रुंदी म्हणून वापरायचं। जर हे माप काढून पण जर तुम्हाला बाही कमी पडत असेल तर फक्त यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं आणि 10 इंचावरती घ्यायचं। पण मिक्स करायची शक्यतो गरज पडत नाही, पण काही जर कमी पडत असेल तर तुम्ही घेऊ शकता। तर या इथे पहा मी सरळ 9.5 इंच घेणार आहे चौथा भाग। हे झालं बाही रुंदी। आता इथेही 9.5 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे आणि इथे बॉक्स तयार करून घेतला। तर बाहीचं ड्राफ्टिंग करताना असा पहिल्यांदा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आता ही बाही 9 इंचाची आहे, म्हणून या इथे 3.5 इंच खाली उतरायचं आहे। या इथे 3.5 इंच खाली उतरायचं। जर ही बाही 5 इंच असती तर 3 इंच घ्यायचं, जर 3.5 इंचाची बाही असती तर 2.5 इंच या इथे कॅप हाईट घ्यायची आहे। तर इथे आपण लांब बाही असल्यामुळे या इथे 3.5 इंच घेतलेलं आहे, हे लक्षात घ्या। 5 इंचाची बाही कटिंग करताना तुम्ही या इथे 3 इंच घ्या आणि जर छोटी बाही असेल तर 2.5 इंच या इथे खाली उतरायचं आहे। आता इथे अजून एकदा 3.5 इंचावरती पॉईंट दिला। आता इथे ही लाईन ओढून घेतली। आता आपलं ब्लाऊजमध्ये शिलाई मार्जिन किती असतं, शक्यतो आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतो। या इथे मी 1.5 इंच घेतलं। तुम्ही जर ब्लाऊजवरती 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं असेल तर या इथे तुम्हाला अर्धा इंच वाढवायची गरज आहे कंपल्सरी। जर 1.5 इंच तुमचं ब्लाऊजमध्ये शिलाई मार्जिन असेल तर काही नाही आहे, असं तुम्ही छातीचा चौथा भाग करून टाकायचा आहे आणि बाहीची रुंदी घ्यायची आहे। जर तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं असेल तर तुम्हाला या इथे अर्धा इंच वाढवायची गरज आहे। या इथे तुम्ही मग अर्धा इंच वाढवायचं आहे। आता हा जो 1.5 इंचाचा पॉईंट दिलेला आहे तिथून आपण एक तिरकी लाईन ओढून घेऊया। आता ही जी तिरकी लाईन ओढलेली आहे त्याचा आपल्याला मध्य करायचा आहे। त्याआधी बाहीला आकार देण्यासाठी या इथे मी 1 इंच घेतलं आणि पहा या इथे ही जी तिरकी लाईन आहे असा टेप ठेवायचा आणि असा मध्य करून घ्यायचा। आता इथे वरती पाठीमागचा आकार देण्यासाठी अर्धा आणि जो पानाचा आकार असतो पुढच्या साईडचा त्याला 1/2 इंच
इथे अर्धा घेतलेला आहे आणि इथे मी 1/2 इंच घेतलेलं आहे या इथे. आता आपण बाहीला आकार देऊन घेऊया. आता हा जो 1 इंचाचा जो पॉइंट आहे तिथून हा जो अर्धा इंच पॉइंट घेतलाय तिथे पहा अशा पद्धतीने मी जोडत आणलं. आता तुम्ही याचाही मध्य करू शकता पण काही गरज नाही. हा फक्त आकार आपल्याला असा न्यायचा आहे आणि इथे 1/2 इंच खाली यायचं आहे इथे अशा पद्धतीने. याने काय होतं, बाहीचा आकार परफेक्ट येतो. आता पानाचा आकार कसा द्यायचा पहा. हा जो 1.5 इंचाचा पॉइंट आहे तिथून आपण आता असं डॉट डॉट देत हा जो 1/2 इंचाचा पॉइंट घेतलाय तिथं जोडायचा आहे आणून अशा पद्धतीने. इथे पानाचा आकार आपल्याला तयार करायचा आहे आणि हा जो 1 इंचाचा पॉइंट आहे तिथून पहा अशा पद्धतीने ह्या 1/2 इंचापर्यंत आणून जोडायचं. झाला की नाही पानाचा आकार तयार. तर अशा पद्धतीने या इथे आकार तुम्ही तयार करायचा आहे. आणि इथे बरोबर 1/2 इंच पहा, बरोबर 1/2 इंचाचा गॅप शिल्लक राहतो. एवढाच गॅप या इथे शिल्लक राहायला पाहिजे. आता इथे आपण दंडघेर घेऊया 6 आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे हे 1.5 शिलाई मार्जिन आहे. दंडघेर आपण 6 इंच घेतलेला आहे. आता हे पॉइंट आपण जोडून घ्यायचे आहेत. आता इथे पहा आपल्याला 1/2 इंच खाली जायचं आहे. हे का तर जेव्हा आपण ब्लाऊजची बाही घालतो म्हणजे ब्लाऊज घालतो त्या टायमिंगला बाहीला या इथे चुन्या पडतात. त्या पडू नये म्हणून इथे आपण असं 1/2 इंच खाली जायचं आणि असा आकार देऊन घ्यायचा. म्हणजे ज्या रिंकल्स येतात बाहीमध्ये त्या येत नाहीत आणि बाही परफेक्ट बसते. तर या इथे पहा 1/2 इंच. तर अशा पद्धतीने हे ड्राफ्टिंग झालेलं आहे. तर तुम्हाला मी डबल सांगते, या इथे बाही 9 आहे तर त्यामध्ये आपण 1 इंच मिक्स केलेला आहे. इथे छातीचा 4था भाग करून आपण या इथे बाहीची रुंदी टाकलेली आहे. जर तुम्ही ब्लाऊजमध्ये 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं असेल तर छातीचा 4था भाग म्हणजे 9.5 प्लस अर्धा 10 इंच या इथे घ्यायचं आहे. म्हणजे छातीचा 4था भाग 9.5 येतो ना, तर त्यामध्ये अर्धा इंच मिक्स केलं की 10 इंच होतात. कोणतीही छाती असू दे 2 इंच मिक्स केलं की अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा यामध्ये घ्यायचं आहे. जर 1.5 इंच शिलाई मार्जिन तुम्ही घेत असाल तर आहे असं या इथे छातीचा 4था भाग टाकून घ्यायचा. इथे 1 इंच घेतलेला आहे. इथून खाली लांब बाही आहे म्हणून 3.5 इंच घेतलेलं आहे. हे बाहीच्या उंचीनुसार माप राहतं. जर बाहीची उंची कमी असेल तर या इथे हे माप कमी घ्यावं लागतं, हे लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला दाखवलेलंच आहे आता आकार कसा द्यायचा. तर या पद्धतीने तुम्ही बाहीचं कटिंग करून पहा, ड्राफ्टिंग करून पहा, एकदम परफेक्ट बाही बसते. आता हा आकारही तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट आलेला आहे. आता हे कट करून घेऊया. तुम्ही ही पद्धत वापरा, एकदम सोपी पद्धत आहे, काहीही अवघड नाही. आता या इथे पहा, इथे आपण तिरकं खाली 1/2 इंच घेतलेलं आहे, तिथे कट करत जायचं आहे. तर आता हे कटिंग केल्यानंतर तुम्ही पहा बाही कशी एकदम परफेक्ट दिसत आहे. या इथे तुम्ही बाहीचे आकार पाहू शकता. आता हे जो पुढचा आकार आहे तोही आपल्याला कट करायचा आहे. आता हा आकार पहा, या इथे तुम्ही पाहू शकता हा आकार एकदम परफेक्ट निघलेला आहे. या इथे सेंटरला नॉच देऊन घ्यायचा आणि या इथे जे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे इथे एक नॉच देऊन घ्यायचा आहे. तर या इथे एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं बाहीचं ड्राफ्टिंग कसं करायचं. तर पहा या इथे ही बाही आपली तयार झालेली आहे.
तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि बाही कटिंग कसं वाटलं हे कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.